हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा उर्वरित इतर संवर्गाच्या जिल्हा परिषदेच्या परीक्षांचे वेळापत्रक कधीपर्यंत प्रसिद्ध होणार त्याबाबत एक महत्त्वाचे नवीन आर्टिकल प्रदर्शित करण्यात आलेले आहे, जे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता, आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर करा, प्रचाराच्या नादात बेरोजगारांना विसरू नका, अशी माहिती डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी दिली आहे। तुम्ही पाहू शकता, आरोग्य सेवक, ग्रामसेवक परीक्षा लवकर घ्या याबाबत त्यांनी ही माहिती दिलेली आहे। आधीच महागाई आणि बेरोजगारीने होरपळून गेलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना सरळ सेवा परीक्षेच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फीस आणि प्रवास खर्च न परवडणारे असतानाही नोकरीच्या आशेपोटी शासनावर विश्वास ठेवून फॉर्म भरत आहेत। अनेक विभागांची परीक्षा होऊन 3 ते 4 महिने उलटूनही अजून निकाल लावण्यात आले नाही। यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगार संभ्रमात आहेत। तरी परीक्षा झालेल्या विभागाचे निकाल लवकरात लवकर लावावे आणि त्यासोबतच जिल्हा परिषदेचे राहिलेले आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक परीक्षा वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी विनंती युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा हा उद्देश समोर ठेवून आपण करत असलेली मेगा भरती हे अत्यंत प्रशंसनीय आणि सर्वांसाठी आनंददायक आहे। याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद। स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली अनेक युवा पिढी ही भरकटत असून दिशाहीन होत असताना दिसत आहे। MPSCच्या परीक्षेच्या नावाखाली अनेक मुले अभ्यासाच्या नावाखाली अनेक मोठमोठ्या शहरात राहून जागा निघत नसल्याने, वेळेवर परीक्षेचे निकाल लावत नसल्याने, उत्तीर्ण झाल्यानंतरही लवकर नियुक्ती देत नसल्याने युवक हे नैराश्यात जाऊन वाईट मार्गाला लागत आहेत आणि आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत। भविष्यात असे अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी आपण काढलेली महाभरती अत्यंत काटेकोरपणे आणि पारदर्शीरित्या पार पडेल अशी काळजी घ्यावी। परीक्षा होऊनही निकाल वेळेवर लावत नाहीत, फॉर्म भरणे पूर्ण झाल्यानंतरही वेळेवर परीक्षा घेत नाहीत। आता तरी आचारसंहिता पूर्वी राहिलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकचे वेळापत्रक जाहीर करून लवकरात लवकर परीक्षा घ्यावी आणि निकाल लावून अशा नियुक्त्या पण देण्यात याव्या, अशा प्रकारची विनंती युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केली आहे। तर गाइज, आपण सर्वांना माहितीच असेल की मार्च महिन्यापासून आचारसंहिता ह्या लागत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर वेळापत्रक प्रदर्शित करून उमेदवारांना परीक्षेसंदर्भात माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की फेब्रुवारी महिना हा शेवटचा महिना राहिलेला आहे। यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण राहिलेल्या 5 संवर्गाचे जे वेळापत्रक आहे त्याविषयीची माहिती प्रदर्शित करून लवकरात लवकर परीक्षा कंडक्ट करण्यात याव्यात। कारण की फेब्रुवारी नंतर मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता सुरू होत आहेत आणि त्यानंतर इलेक्शन्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उमेदवारांना जास्तीत जास्त नैराश्य येऊ शकते। कारण की इतक्या दिवसांपासून ज्या परीक्षा प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी कुठलाही नवीन मार्ग काढण्यात येत नाही आहे आणि उर्वरित जिल्हा परिषदेच्या परीक्षा होऊन त्यांचे निकालसुद्धा डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। परंतु आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा महत्त्वाचे जे इतर पदे होती, इतर संवर्गांची पदे होती, या संवर्गांच्या वेळापत्रकासंदर्भात सुद्धा कुठलीही अपडेट समोर आलेली नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही पदभरती कंडक्ट करण्यात यावी आणि प्रचाराच्या नादात बेरोजगारांना विसरू नका, अशी विनंती डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेली आहे। त्यामुळे आता या आर्टिकलनंतर कुठलीही अपडेट येते का याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागून राहणार आहे। तर जेव्हा केव्हा आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा महत्त्वाच्या संवर्गांच्या वेळापत्रकासंदर्भात कुठलीही नवीन अपडेट समोर आली तर ती मी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाइज, आचारसंहितेपूर्वी कमीत कमी वेळापत्रक जरी प्रसिद्ध झाले तर आरोग्य सेवक, ग्रामसेवक अशा महत्त्वाच्या या संवर्गांच्या परीक्षा ह्या आचारसंहितेदरम्यान सुद्धा कंडक्ट करण्यात येऊ शकतात। परंतु कमीत कमी वेळापत्रक तरी प्रसिद्ध होणे आवश्यक असणार आहे। त्यामुळे जर का वेळापत्रक तरी प्रसिद्ध झाले तर उमेदवारांना एक उमेद मिळणार आहे की परीक्षा ह्या नक्कीच कंडक्ट होणार आहेत। त्यामुळे याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देणे आवश्यक असणार आहे। त्यासाठी युवा रोजगार परिषदेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी देखील दखल घेतलेली आहे। परंतु इतर विभागांनी देखील याकडे लक्ष देणे आवश्यक असणार आहे आणि लवकरात लवकर ह्या परीक्षा कंडक्ट करणे आवश्यक असणार आहे। कारण की ग्रामसेवक या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर जर का वेळापत्रक प्रसिद्ध झाले तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत तरी परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जाऊ शकतात।
तर त्यामुळे आता यानंतर कुठले नवीन अपडेट येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तर येणाऱ्या सर्व माहिती मी तुम्हाला नक्कीच चॅनलद्वारे पुरवणार आहे। तर गाईज ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली होती आपल्या पदभरतीबाबतची, जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।